नमस्ते. चला चटपटीत भरलं कारलं करूया. त्याच्यासाठी ना मी छोटीशी कारली स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि मग त्यांना ना उभी चीर देऊन त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि मग त्यांना ना हळद आणि मीठ एकत्र करून असं चोळून घेतलं आणि कढईमध्ये पाणी ठेवून ती कारली मी वाफवून घेतली. कढईमध्ये शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं भाजून घेतलं. मग थोडं तेल टाकलं आणि आलं, लसूण, लवंग, मिरी, दालचिनी, कढीपत्ता, जिरं ते भाजून घेतलं आणि सगळं ते काढून थंड करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ना कोथिंबीर आणि धणेपूड, हळद, मीठ आणि मसाला घालून ते जाडसर असं वाटून घेतलं. त्यात कोथिंबीर मिक्स करून ठेवली. आता आपली कारली आहेत ना ती वाफवलेली आहेत. आता ती थंड करून घेतली मी काढून आणि मग त्याला ना चिंचगुळाची चटणी अशी लावून घेतली. जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही वाटपात चिंचगूळ टाकले तरी चालेल. आणि मग ते लावून झाल्यावर त्याच्यात हा आपण तयार केलेला सगळा मसाला ते सगळ्या कारल्यांमध्ये मी भरून घेतला. मग पॅनमध्ये मी तेल घातलं आणि त्याच्यात सगळी कारली लावून घेतलीत आणि मग त्याच्यावरती मीडियम गॅसवरती झाकण ठेवून एका साईडने भाजून घेतली. नंतर मग पलटी केली आणि पुन्हा दुसरी साईड भाजून घेतली आणि अशा प्रकारे मस्तपैकी अशी चटपटीत भरली कारली तयार करून घेतली. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ?